नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माइंडसेट आय एसच्या युट्यूब चॅनलवर मी परशुराम शिंदे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. राज्यसेवेचा असणारा 2026चा प्रीचा पेपर 31 मे म्हणजेच आता परवा या ठिकाणी असणार आहे. या असणाऱ्या पेपरच्या निमित्तानं एक लास्ट मिनिट टिप्सच्या अनुषंगाने एक सेशन घेण्याचं कारण काय आहे? कारण आता नुकतंच युपीएससीचा असणारा प्रीचा पेपर झाला आणि त्या प्रीच्या पेपरनंतर संपूर्ण असणाऱ्या भारतभर इव्हनली ज्या ज्या ठिकाणी भारतीय आहेत त्या असणाऱ्या देशांमध्ये सुद्धा युपीएससीच्या पेपरच्या असणाऱ्या स्ट्रक्चर बद्दल, युपीएससीच्या असणाऱ्या क्वेश्चन विचारण्याच्या मुद्द्यावरती खूप काही टीका झाल्या, खूप काही चर्चा झाल्या. युपीएससी चर्चेमध्ये आला. त्यानंतर युपीएससीच्या चेअरमनला या गोष्टी मांडाव्या लागल्या, जेव्हा युपीएससीनं पहिल्यांदाच त्यांच्या आन्सर की सुद्धा पब्लिश केली. अशा धर्तीवरती एक सगळ्यात महत्वाचा डाऊट येतो विद्यार्थ्यांच्या मनामध्ये, जे विद्यार्थी एमपीएससी तयारी करतायत, कारण हा सुद्धा फॉर्मॅट हा युपीएससी सारखाच झालाय मागच्या वर्षापासून 2025 पासून, की असाच पेपर एमपीएससी सुद्धा विचारेल का? तो पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न काय की डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नच्या अनुषंगाने ही सेकंड एक्झाम असणार आहे. तर आयोग हा मागच्या असणाऱ्या परीक्षांपर्यंत एमपीएससीनं स्वतःची आयडेंटिटी कॉन्स्टंट ठेवली होती, चेंज केली नाही प्रीच्या बाबतीत तरी. तशीच असणारी ओळख आता सुद्धा या असणाऱ्या 2026 मध्ये ठेवेल का? हा युपीएससी सारखा शॉक त्या ठिकाणी देईल. सिंपल लक्षात घ्यायचं, एमपीएससी स्वतःची आयडेंटिटी क्वचितच प्रसंगी कधीतरी चेंज करतो, अदरवाईज तो स्वतःला चेंज करत नाही. त्यामुळे खूप काही पॅनिक सिच्युएशन मध्ये जाऊ नका. आपल्याला जो येणारा पेपर आहे तो एमपीएससीच्याच असणाऱ्या बेसवरती असणार आहे. हा, पण हे तर एवढंही गाफील राहू नका की तुम्ही एकदम बिंदास गेलात मागच्या असणाऱ्या परीक्षेच्या स्वरूपानुसार. त्या ठिकाणी एक मेंटली प्रिपेअर्ड होण्याचा प्रयत्न करा की काही चेंजेस जरी असतील तरी त्याला तुम्ही कॅपेबल आहात, कारण तुम्ही आतापर्यंत एवढा अभ्यास केलेला आहे आणि तुमची मेंटॅलिटी डिस्क्रिप्टिव्ह लेवलच्या असणाऱ्या परीक्षांच्या अनुषंगाने तुम्ही तयार करताय, म्हणजे तुम्ही खूप स्ट्रॉंग आहात. आता बघा, मी जेव्हा युपीएससीचे असणारे प्रीचे पेपर दिले, त्या प्रीच्या पेपरमध्ये 6च्या 6 प्री क्वालिफाय करण्यापाठीमागचं असणारं लॉजिक काय होतं की परीक्षेचा बाऊ नाही केला, परीक्षा म्हणून समजून घेण्याचा प्रयत्न केला. कारण जर तिथं आपण अननेसेसरी प्रेशर घेण्याचा प्रयत्न केला तर प्री तर सोडाच, पुढच्या असणाऱ्या सगळ्या पेपर खूप जास्त अवघड वाटायला लागतात. यामुळे काय करायचं, स्वतःला मेंटली आणि सायकोलॉजिकली या ठिकाणी स्ट्रॉंग करण्याचा प्रयत्न करायचा. पेपर कसाही आला, कोणत्याही पद्धतीचा क्वेश्चन पेपर आला, सीसॅट मध्ये कशाही पद्धतीचे असणारे कॉम्प्रेन्शनचे क्वेश्चन्स आले. आतापर्यंत सीसॅटच्या अनुषंगाने कॉम्प्रेन्शन तुम्हाला 50 क्वेश्चनच्या अंतर्गत 5 एक क्वेश्चन किंवा कधी कधी 10 क्वेश्चन तुमचे इंग्लिश कॉम्प्रेन्शन वरती असतात आणि बाकी सगळे क्वेश्चन 40 क्वेश्चन हे मराठी कॉम्प्रेन्शन वरती असतात. समजा त्यात काहीतरी युपीएससी सारखा चेंजेस केला तर तिथेही पॅनिक होण्याची गरज नाही. आपल्याला थोडंसं स्टेबल राहायचंय. या दृष्टिकोनातूनच काय करायचंय, तुम्हाला फोमो ठेवायचं नाहीये, फेअर ऑफ मिसिंग आउट सुद्धा ठेवायचं नाही या ठिकाणी. कारण फोमो खूप डेंजर असतो शेवटच्या 2-3 दिवसामध्ये. एखादं नवीन रिव्हिजनचं असणारं कुठलं तरी लेक्चर ऐकता, कुठला तरी एखादा नवीन पॉईंट आपल्याला ऐकण्यामध्ये येतो, कुठला तरी असणारा नवीन रेजिस्ट्रेशन त्या ठिकाणी आपण बघत असतो, त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पॅनिक सिच्युएशन क्रिएट होतं ना, आपल्याला असं वाटतं अरे हा तो मुद्दा मी वाचलाच नाही, हा मुद्दा वाचला की नाही. परीक्षा ही तुमच्या असणाऱ्या स्मरणावरती डिपेंड आहे, मान्य आपल्याला, तुम्ही जे वाचले त्याच्यावरती डिपेंड असणारे मान्य, पण ही परीक्षा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे, स्पर्धा परीक्षा आहे. म्हणजे इथं तुमच्या पुस्तकातले कंटेंट, नोट्स मधले कंटेंट जशाच तसं विचारले जात नाही, हे तुमच्या अंडरस्टँडिंग वरती क्वेश्चन्स आहेत. त्यामुळे तुम्हाला किती समजलेलं आहे या गोष्टींना तुम्हाला या असणाऱ्या परीक्षेच्या अंतर्गत त्या ठिकाणी जज करायचं आहे, चेक करायचं आहे. ठीक आहे. आणि या असणाऱ्या राज्यसेवेच्या परीक्षेच्या निमित्तानं बघितलं तर तुम्हाला मुबलक टाइम मिळतो जीएसच्या पहिल्या पेपरच्या अंतर्गत. जीएसच्या पेपर 2च्या अंतर्गत बघितलं, त्याला आपण जनरली सीसॅटचा पेपर म्हणतो, त्याच्यामध्ये थोडंसं तुम्हाला टाइम मॅनेजमेंट करावं लागतं, कारण तिथं भले 2 तासामध्ये तुम्हाला 80 प्रश्न सॉल्व्ह करायचे असतील तरी पण त्या ठिकाणी तुम्हाला वेळ लागतो. पण जीएसला तुम्हाला 120 मिनिटांमध्ये 100 प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत, त्यामुळे सफिशियंट वेळ असतो. बऱ्याच वेळा विद्यार्थी शेवटच्या 10-15 मिनिटांमध्ये आळस देताना बघतो आपण त्या ठिकाणी. अशा कंडिशन्समध्ये रिलॅक्स व्हायचंय, 120 मिनिटांपर्यंत आपल्याला ह्या ठिकाणी पेपरला विचारात घ्यायचंय. मग त्याच्यामध्ये फर्स्ट राऊंड असेल, सेकंड राऊंड असेल, थर्ड राऊंड असेल, या पद्धतीचे असणारे क्वेश्चन रिपीटेडली तुम्ही त्या ठिकाणी जाऊ शकता, वाचू शकता. आणि या असणाऱ्या एमपीएससीच्या प्रीच्या पेपरच्या अंतर्गत जीएस 1चा पेपर देत असताना कधीच गोल सुरुवातीला करू नका. शेवटचे 10-15 मिनिटं द्या असणाऱ्या गोल करण्यासाठी, शेवटी टाइम राखून ठेवा. हा, पण हे आपल्या सबकॉन्शियस माइंडला कंटिन्यू सांगत राहा की मला गोल करायचे राहिलेले आहेत, त्यासाठी मी स्पेसिफिक वेळ दिलेला आहे. कारण आपल्या प्रश्नाची उत्तरं आपण बऱ्याच अंशी त्या ठिकाणी काही गोष्टी लक्षात यायला लागल्या, अंडरस्टँडिंगचा असणारा संदर्भ बदलला तर आपण आन्सर चेंज करू शकतो. त्यामुळे त्याला थोडासा वेळ द्यायचा आहे. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. काहीही एक्स्ट्रा करण्याचा प्रयत्न करू नका. हा सगळ्यात महत्वाचा असणारा तुमच्या या शेवटच्या क्षणाचा असणारा टिप समजून घ्या.
कारण हे नाही केलं तर 90% विद्यार्थी याच असणाऱ्या कारणामुळे फेल होताना दिसतात आपल्याला. म्हणून तुम्हाला डूज अँड डोंट्स काय असल्या पाहिजेत याही गोष्टीचा असणारा रेफरन्स आपण या असणाऱ्या सेशनमध्ये करणार आहोत. रेफरन्स काय करायचं आपल्याला, सगळ्यात बेसिक मुद्दा आपण इथं बघण्याचा प्रयत्न केला. तर काय असणार आहे बेसिक मुद्दा याच्यामध्ये, तर एकदम बेसिक पहिला रेफरन्स असतो या ठिकाणी की तुम्हाला तुमचं असणारं जे हॉल तिकीट आहे, जे तुमची असणारी फोटो आयडेंटिटी असेल, ओरिजिनल असेल, झेरॉक्स कॉपी असेल, हे तर सोबत ठेवायचं. याच्याबद्दल मी तुम्हाला काही सांगत नाही, कारण जो सिरियस विद्यार्थी आहे त्याला ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहे, कारण त्याचा तो अटेम्प्ट वाया घालवायचा नाहीये, ते वर्ष वाया घालवायचं नाहीये, त्यामुळे हा सिरियस असतो. या गोष्टीमध्ये तुम्हाला मी वेळ घालवणार नाहीये. हा, पण त्यासोबत तुमचे असणारे पेन असतील, तुमचा अवेअरनेस असेल, सेंटरला पोहोचण्याचा असणारा टाइम असेल, तो किती वेळेमध्ये तुम्ही सेंटरमध्ये पोहोचता, सेंटर तुमचं ज्या ठिकाणी तुम्ही अभ्यास करता त्याच असणाऱ्या जिल्ह्यामध्ये आहे का तुमच्या होम टाउन मध्ये आहे, त्या अनुषंगाने तिथं जायचं असेल तर त्यासाठी किती वेळ लागणार आहे, कसं असणार, या सगळ्यांचं कॅल्क्युलेशन करा. म्हणून तर हा व्हिडिओ मी या ठिकाणी शुक्रवारी टाकतोय, म्हणजे जेणेकरून तुम्हाला रविवारच्या अनुषंगाने तुमची असणारे प्लॅनिंग त्या ठिकाणी करता आले पाहिजेत. हा एक विचार याच्यामध्ये असणार, एक बेसिक तयारी तुमची झाली पाहिजे या सगळ्या गोष्टींच्या अनुषंगाने. मग तुम्ही या ठिकाणी पेपरला जाणार आहात. पेपरला तुम्हाला पोहोचण्याचं असणारं जे काही लास्ट टाइम असेल का, समथिंग 9:30 वाजेपर्यंत तुम्हाला पोहोचायचं असेल तर त्याच्या अगोदरच पोहोचा. त्या ठिकाणी 9 पर्यंत 9:15 पर्यंत तुम्ही पोहोचले पाहिजेत. या तयारीने तुम्ही जा, म्हणजे तिथे गेल्यानंतर तिथल्या असणाऱ्या वातावरणामध्ये तुम्हाला मॅच व्हायचं असतं. कारण ह्युमन बिहेवियर हे डिपेंड असतं तिथल्या असणाऱ्या सराउंडिंग वरती. मग तिथं तुम्ही एकदा फॅमिलियर झाला तर तुम्हाला त्या गोष्टी इझी वाटायला लागतात. म्हणून काय करायचं, थोडंसं गडबडीत जाऊन तर त्या ठिकाणी परीक्षेमध्ये तुम्हाला खूप जास्त पॅनिक क्रिएट होतं आणि मग त्याचा असणारा इम्पॅक्ट थोडासा निगेटिव्ह होऊ शकतो. त्यासाठी या असणाऱ्या पहिल्या गोष्टी तुम्हाला हायलाइट करणं आवश्यक असणार आहे. आता त्याच्यासोबत एक महत्वपूर्ण मुद्दा, तुम्हाला सायकोलॉजिकल असणाऱ्या टिप्स सुद्धा गरजेच्या आहेत या असणाऱ्या परीक्षेच्या मेंटल तयारीसाठी. मग सगळ्यात पहिला मुद्दा बघितला तर या ठिकाणी येतो ब्रेन डंप. ब्रेन डंपचा उल्लेख आहे या ठिकाणी, तर परीक्षेच्या आदल्या रात्री मनात भयंकर भीती येते पहा, की बाबा काय होईल, कसं होईल, कशा पद्धतीचे असणारे मुद्दे आहेत. या सगळ्या गोष्टी काय करा, एका कागदावरती लिहून ठेवा की कागदावरती काय कोणकोणते असणारे फेअर आहेत तुम्हाला. फोमो म्हणजे फेअर ऑफ मिसिंग आउट, हा मुद्दा तुम्हाला काय करायचं कागदावर लिहून टाकायचा आणि ते कागद काय करायचं, कागद फाडून टाकायचं. कागद फाडून टाका, टाकून द्या, काहीतरी करा, म्हणजे तुम्हाला रिलॅक्स वाटतं. ज्या गोष्टींची भीती आहे तुमच्या मनामध्ये एकदा त्या सगळ्या गोष्टी परीक्षेच्या आदल्या रात्री लिहिण्याचा प्रयत्न करा. परीक्षेबद्दलची असणारी भीती, का पर्सेंटेज खूप कमी आहे पासिंगचं विद्यार्थ्यांचं, पण तरीही तुम्ही किती प्रिपेअर्ड आहात याच्यावरती फोकस करणं गरजेचं आहे. ते सायकोलॉजिकली गरजेचं आहे, म्हणून ते कराच. दुसरा मुद्दा येतो या ठिकाणी, तो म्हणजेच काय, तर इथं इम्पोस्टर सिंड्रोम याच्यावरती मात दिलं पाहिजे. इम्पोस्टर सिंड्रोमचा रेफरन्स काय असतो या ठिकाणी, तर माझा अभ्यासच झालेला नाही, ही जी मानसिकता आहे ना ही खूप डेंजर असते मानसिकता. का, सिंपल लक्षात घ्या, परीक्षेचा सिलेबस मेन्शन आहे का क्लिअरली, तर नाही. पुढचा मुद्दा, आपल्या राज्यशास्त्राच्या विषयाच्या बाबतीमध्ये पाहिलं तर फक्त राज्यशास्त्र एवढा शब्द दिलाय प्रीमध्ये. पुढचा रेफरन्स या ठिकाणी की परीक्षेमध्ये काय विचारले जाणार आहे या संदर्भातले असणारे कंटेंट ज्या पुस्तकात आहेत ते पुस्तक ऑथेंटिकेट आहेत का, त्या पुस्तकावरती वाचलं की सगळा अभ्यास होणार आहे का, नाही. मग वाचणार किती ना, अभ्यास झाला की झाला नाही हे ठरवणार कशावरनं, हे तुमच्या मेंटल सिच्युएशनवरती असणार आहे. तुम्हाला जर परीक्षेच्या आदल्या दिवशी असं वाटत असेल की माझा अभ्यास झालेला आहे तर तुमचा अभ्यास नक्कीच झाला आणि तुम्ही परीक्षा चांगली देणार. तर तुमच्या मनामध्ये ही भीती कायम आहे, अरे माझा अभ्यास झाला की नाही, तर तुम्हाला पेपर वाईटच जाणार आहे. त्यामुळे एक स्वतःची असणार ते ना ऑल इज वेल, ऑल इज वेल, 3 डेट्स मधले असणारे जे काही आपल्या असणाऱ्या मनाला, डोक्याला, मानसिक असणाऱ्या भूमिकेला वेड बनवण्याचं काम आहे का ते करायचं. ते वेड बनवण्याचं काम आजच्या दिवशी, उद्याच्या दिवशी करा, ऑल इज वेल म्हणा आणि त्या अनुषंगाने ही असणारी भीती आहे का ती काढून टाका. कारण टॉपर्सला सुद्धा असंच वाटत असतं कंटिन्युअसली. मग स्वतःच्या कष्टावरती विश्वास आहे तुमचा, त्या अनुषंगाने माझी तयारी झाली बाबा. भले तुमचं एखादं मेजर पुस्तक वाच, समजा पॉलिटिक्ससाठी लक्ष्मीकांत वाचायचं राहून गेली तरी काय हरकत नाही, माझा अभ्यास झालाय. पण आता आपण काहीच करू शकत नाही ना, पॅनिक होऊ शकत नाही. पॅनिक झालं तर त्याचा असणारा कॉन्सिक्वेन्सेस आपल्याला निगेटिव्ह होणार आहे. त्यामुळे रिलॅक्स व्हायचंय, अभ्यास झाला ही मानसिकता ठेवायची आपल्याला या ठिकाणी. आणि झिरो एक्सपेक्टेशन लक्षात घ्यायचं, काय झिरो एक्सपेक्टेशन माइंडसेट. कसं होतं माहितीये का, झिरो एक्सपेक्टेशन म्हणजे काय, की तुम्हाला कोणत्याच अपेक्षा ठेवायच्या नाही की मी नापास झालो तर काय काय होणार आहे, मग पुढचं असणारं वर्ष कसं, कशा पद्धतीने संबंधित असणारं वर्ष मी पैशासाठी मॅनेज करू. कारण आपण खूप असणाऱ्या म्हणजे मध्यमवर्गीय किंवा खूप गरीब घराण्यातून आपण आलेला असतो तिथं या असणाऱ्या परीक्षांच्या तयारीसाठी. ठीक आहे, कारण जे सगन कुटुंबातील आहेत त्यांना परीक्षांची आवश्यकताच नसते. अशा कंडिशन्स मध्ये जर मी नापास झालो तर काय होऊ शकतं याचं टेन्शन तुम्हाला पेपरच्या पहिल्या प्रश्नालाच बघितलं येऊ शकतं. त्यामुळे पहिल्या 10 प्रश्नांचं सुद्धा भीती आपल्याला खूप जास्त असते. त्याला कसं ओव्हरकम करायचं ते पण मी सांगेल. पण मी नापास झालो तर काय, याच असणाऱ्या गोष्टीचा विचार थांबवायचा आपल्याला. आणि फक्त पुढील 2 तास माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम तास आहेत.
हाच विचार लक्षात ठेवायचा आहे की या 2 तासामध्ये मला अल्टिमेटली या ठिकाणी फायनल गोल अचीव्ह करायचंय. हा रेफरन्स याच्यामध्ये असलं पाहिजे. मग आता जेव्हा तुम्ही परीक्षा हॉलमध्ये जाल, तिथलं असणारं जे काही प्रेशर आहे का ते कसं मॅनेजमेंट करायचं, तर या ठिकाणी बघितलं तर याला म्हणतो आपण एन्झायटी मॅनेजमेंट. एन्झायटी होत असेल तर एन्झायटी कधी होती? पहिल्या 10 प्रश्नांचं असताना प्रेशर खूप जास्त असतं. जर जर सुरुवातीचे 10 प्रश्न जर कठीण आले तर असं वाटायला लागतं की सगळा पेपर सेटच कठीण आहे. त्यामुळे तिथं खचून जायचा प्रयत्न करायचाच नाही या ठिकाणी. जिथं प्रश्न एखादा तुम्हाला वाचताना अवघड वाटत असेल तर नक्कीच काय करायचे, पुढच्या असणाऱ्या प्रश्नामध्ये मूव्ह ऑन करायचं. तिथं आपल्याला इगोइस्टिक खेळ खेळत बसायचं नाही. कसं येत नाही मला, बघूयाच त्या ठिकाणी, असं नाही करायचं. लगेच त्या ठिकाणी मूव्ह ऑन करायचं. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, 2 तास आहेत तर त्याच्यामध्ये तुमच्या आवडीचा असणारा सब्जेक्ट कोणता असेल त्याला पहिल्यांदा घेतलं तरीही चालू शकतं. याच्यामध्ये असं कोणतीही अडचण नाहीये. म्हणून तर मी तुम्हाला गोल शेवटी करा असा एक उल्लेख या ठिकाणी करून देतोय ना, हे लक्षात ठेवायचं. मग आता जेव्हा एन्झायटी येते, भीती वाटायला लागते परीक्षेमध्ये, असं थोडंसं चलबिचल होतं, अस्वस्थ वाटतं ना, तेव्हा सिंपल ह्या 5, 4, 3, 2, 1 चा असणारा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. पेपर हातात आल्या आल्या काय करायचं, पॅनिक वाटायला लागलं आपल्याला तर या 5 गोष्टी लक्षात घ्यायचं. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, 5 गोष्टी करायच्या. त्यामध्ये काय गोष्टी पाहायच्या, पेपर फक्त पाहायचा. पहिल्यांदा पेपर फक्त पाहायचा. पाहायच्या नंतर काय करायचं, त्या पेपरला आपण स्पर्श करायचा. आता बघा, हे काही लोकांना खूप क्षुल्लक वाटेल, पण स्वतःला रिलॅक्स करण्यासाठी पेपरचा असणारा स्पर्श खूप महत्वाचा आहे. मनुष्य प्राणी हा समाजशील प्राणी आहे. त्याला जोपर्यंत टच जाणवत नाही तोपर्यंत ती व्यक्ती त्या ठिकाणी लोनलीनेस मध्ये जाते. तर त्या पेपरचा टच आपल्याला व्हावा म्हणून त्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न करायचा. तिसरी गोष्ट म्हणजे काय, समजून ऐकण्याचा प्रयत्न करायचा. ऍटमॉस्फिअर ऐका, तुमच्या पेपरचे असणारे पानांचे असणारे हालचाल ऐका. या गोष्टी, पेपर काय सांगतोय आपल्याला, या गोष्टी बघण्याचा प्रयत्न करा, ऐकण्याचा प्रयत्न करा. सोबत महत्वपूर्ण मुद्दा म्हणजेच काय, तुमच्या नाकाचा म्हणजे श्वास घेण्याचा प्रयत्न करा. म्हणजे काय, पेपरचा श्वास घेण्याचा प्रयत्न करा. तुम्ही पेपर जवळ घेऊन श्वास घेण्याचा प्रयत्न करा. काय हरकत आहे, समाज काय म्हणतोय, आसपासचे लोक, मुलं काय बघतायत याचा विचार करू नका. पण पेपर बद्दलची फील आहे ना, ती पॉझिटिव्ह करण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा. सगळ्यात महत्वाचा मुद्दा, पेपर स्टार्ट करण्याच्या अगोदर एक दीर्घ श्वास घ्यायचा, सुटकेचा निश्वास सोडायचा आणि मग पेपरला सुरुवात करायची. हा असणारा एन्झायटी अटॅक आला परीक्षेमध्ये येतो बऱ्याच वेळा प्रेशर खूप जास्त असतं आणि त्या कंडिशन्स मध्ये आपल्याला ह्या गोष्टी करायच्या आहेत. आणि हा असणारा फायदा तुम्हाला या ठिकाणी परीक्षेच्या नंतर पाहायला मिळणार आहे. तो एक मुद्दा असेल. मग आता पेपर हॉलमध्ये गेल्यानंतर काय करावं, डूज काय असाव्या त्या ठिकाणी, आवश्यक कृती काय, पेपरच्या आदल्या रात्री 8 तासांची झोप करायची. या ठिकाणी जागरण वगैरे काही करायचं नाही. तर याच्यामध्ये सिली मिस्टेक्स असतात. अपुऱ्या झोपेमुळे खूप जास्त सिली मिस्टेक होतात. म्हणून अपुरी झोप होऊ द्यायची नाही, पूर्ण झोप व्हायची. म्हणून तर तुम्हाला तुमच्या असणाऱ्या घरापासून ते पेपरच्या सेंटरपर्यंत जाण्यासाठी वेळ किती आहे त्याच्या अंदाजानं तुम्हाला हे 8 तासाची झोप पूर्ण घ्यायची. 8 तास नाही, 6 तास घ्या, 5 तास घ्या, पण शांत झोप असली पाहिजे. हा रेफरन्स असेल. हॉल तिकीट आणि आयडी तुम्हाला घेऊन ठेवायचे. तुमच्या असणारे झेरॉक्स पाहिजे तुम्हाला, 2 झेरॉक्स पाहिजे. ते हॉल तिकिटाचे तुमच्या असणारे फोटो आयडेंटिटीचे असणारे 2 झेरॉक्स काढून ठेवा. तुम्हाला ते जीएसला आणि सीसॅटला दोन्हीकडे लागणार आहे, त्यासाठी महत्वाचं असेल. ब्लॅक बॉल पेन असणार आहे. ओएमआर शीट भरण्यासाठी तुम्हाला 2 दर्जेदार असणारे ब्लॅक पेन, काळे बॉल पेन त्या ठिकाणी असले पाहिजे. तिथं त्या ठिकाणी कोणताही असणारा इतर शाईचा पेन त्या ठिकाणी वापरायचा नाही आपल्याला. पण तो हा कसा असला पाहिजे, पॉइंट ब्लॅक पेन असला पाहिजे. वेळेचं नियोजन करायचंय. परीक्षा केंद्रावरती 1 ते 1.5 तास अगोदर पोहोचायचं तुम्हाला. आणि सीसॅटची मानसिकता तयार करायची. पहिला पेपर हा झाल्यानंतर पहिल्या पेपरचं अनावश्यक चर्चा करण्यापेक्षा सीसॅट वरती थोडंसं भर द्यायचं. आणि त्याच्या अंतर्गत असणारा, जर तुम्ही फॉर्म्युलाज वगैरे तयार केले असतील मॅथ्स रिझनिंगच्या अनुषंगाने, काही शॉर्टकट्स असतील, कीज असतील, तर ते थोडंसं बघण्याचा प्रयत्न करा. काय हरकत नाही बघितलं तरी, कारण त्या गोष्टी असतात ना, त्या इन्स्टंट असतात, त्या टेक्निकल असतात. त्यामुळे तिथं पेपरच्या अगोदर पाहिलात तरी सुद्धा या ठिकाणी चालू शकतं. हा असणारा मूळ मुद्दा या ठिकाणी असेल. पहिल्या पेपरवर चर्चा करत बसायचं नाही. मग काय करायचं नाहीये, डोंट्स काय असतील या ठिकाणी, तर नवीन पुस्तकांना स्पर्श नको. आता शेवटच्या 24 तासामध्ये कोणतंही नवीन पुस्तक, नोट्स, चालू घडामोडी वगैरे वाचायचं नाही. हेवी फूड टाळायचं. पहिल्या परीक्षेच्या दिवशी सकाळी आणि दोन्ही पेपरच्या जास्त असणाऱ्या दरम्यान जास्त तेलकट, जड जेवण वगैरे त्या ठिकाणी करू नका. सुस्ती येऊ शकते आणि परीक्षेमध्ये आपलं डोकं जर बंद पडलं काम करणं तर अवघड होऊ शकतं. सोबत पाहिलं तर केंद्राबाहेर चर्चा नको. परीक्षेच्या केंद्राच्या बाहेर मित्रांसोबत हा प्रश्न येईल का, तो वाचलाय का, हे वाचलाय का, आणि कोणालाही कॉल करायची गरज नाहीये या ठिकाणी पेपरच्या अगोदर. पेपर झाल्यानंतर पण करायची गरज नाही. 1 दिवस होऊ द्या, रिलॅक्स व्हा, मग नंतर त्या ठिकाणी आन्सर की वगैरे बघा. पेपर आपण डिस्कस करणारच आहोत, पेपर कसा आहे कसा नाही ते, पण ते नंतर बघण्याचा प्रयत्न करा. पेपर सगळं झाल्यानंतर संध्याकाळी बघण्याचा प्रयत्न करा, पण रिलॅक्स व्हा पेपरच्या दिवसापर्यंत. आणि ओएमआर शीट मध्ये काही करू नका. सर्कल करताना प्रश्नाचं असणारं अचूक प्रश्न, ज्या प्रश्नासाठी तुमचं उत्तर आहे तेच प्रश्न त्या ठिकाणी त्याला गोल करतोय का हे चेक करा. म्हणून तर थोडंसं
लेट, शेवटी त्या ठिकाणी वेळ द्यायचा आहे गोल करायला, म्हणजे आवश्यक पद्धतीनं आपला पेपर गोल होतोय हे कळतं आपल्याला. अदरवाईज जर समजा या ठिकाणी हे चूक होऊ शकते, शेवटी आपण गोल करतोय, तर एखाद्या प्रश्नाचं असणारं उत्तर, समजा 4चं उत्तर तुम्हाला गोल करायचंय, पण तुम्ही त्या 5व्याला गोल केलं तर खालच्या असणारे सगळे उत्तर चुकत जातात. त्यामुळे हे व्यवस्थित बघून त्या अनुषंगाने इथं OMR शीटमध्ये घाई करायची नाहीये आणि योग्य पद्धतीने या ठिकाणी काय करायचं, आपल्याला प्रश्नाचं असणारं OMR शीटमध्ये उत्तर फिल करायचंय. एकाच प्रश्नावरती इगो नको. एखादा प्रश्न सुटत नसेल तर त्यावर 2 मिनिटांपेक्षा जास्त वेळ वाया घालू नका. 2 मिनिटं सोडा, 1 मिनिटापर्यंत वेळ वाया घालवायचा आपल्याला त्या ठिकाणी, जास्त नाही. कसं येत नाही, कसं बघू आपण या ठिकाणी, एवढं वाचलंय मी. समजा प्रश्न कशावरती आला, बांगलादेशच्या असणाऱ्या इलेक्शन्स वरती क्वेश्चन आला. मी एवढं तर BNP बद्दल वाचले त्या ठिकाणी, शेख हसीना बद्दल वाचलेले त्या ठिकाणी, बेनझीर भुट्टो बद्दल वाचलेलं आहे, एवढे सगळे वाचले त्या ठिकाणी, रेहमान बद्दल वाचलेलं आहे. असं काहीच रेफरन्स आलं नाहीये. कसं येत नाही, तर त्याला वेळ घालवत बसू नका. परीक्षेमध्ये कोणते प्रश्न अटेम्प्ट करण्यापेक्षा कोणते प्रश्न सोडून देणं, हे ज्याला कळतं तो चांगल्या पद्धतीनं प्रश्न क्रॅक करू शकतो, हे इथं लक्षात ठेवणं आवश्यक आहे. या गोष्टींचा विचार करा, या गोष्टीचा संदर्भ बघा आणि तुम्हाला 31 मे 2026च्या राज्यसेवा प्रिलियमला, याच्यामध्ये आपण MPSCची असणारी संयुक्त परीक्षा आहे, अराजपत्रितचा संदर्भ ज्या पद्धतीने असतो तिथं पॅनिक सिच्युएशन क्रिएट होऊ शकते. ही राजपत्रित आहे, वेळ सफिशियंट असतो. या राजपत्रित संयुक्त परीक्षेच्या अंतर्गत ऍग्री असेल, सोबत उल्लेख केला या ठिकाणी फॉरेस्ट असेल, इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडच्या अनुषंगाने असेल आणि प्रॉपर प्युअर राज्यसेवा करणारे विद्यार्थी असतील, या सगळ्यांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. चांगल्या पद्धतीने पेपर द्या आणि भेटूया आपण पेपर झाल्यानंतर क्वेश्चन पेपरच्या डिस्कशन्समध्ये. यस, बेस्ट ऑफ लक सर्वांना. थँक्यू.